कार्यकर्ते संभ्रमात आहेत. 2017 एवढं उदार धोरण जर दोन्ही भावांनी स्वीकारलं असेल तर अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस काय अजूनही युतीची अधिकृत घोषणा कशा करता पाहिजे? ज्या दिवशी वरळीच्या डोममध्ये दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युतीची घोषणा झाली. तुम्हाला चिंता कशा करता पाहिजे की आता का घोषणा नाही, उद्या का घोषणा नाही? करू ना, आम्ही ठरवू आणि तुम्हाला सांगू. तुम्हाला पाहिजे त्या तारखेला आम्ही करणार नाही. तुमचा अजेंडा मीडियाचा राबवणार नाही. आमचं जे शेड्यूल ठरलेलं आहे त्यानुसार आम्ही करणार. कार्यकर्ते म्हणतात 2017ची पुनरावृत्ती होणे अगदी शेवटच्या घटकापर्यंत होणार नाही. असं कार्यकर्ते काही म्हणत नाहीये. कार्यकर्त्यांशी आमचा संवाद आहे, सगळ्यांशी. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ह्या वेळेला कोणताही संभ्रम नाही. त्यावेळेला जे काही तुम्ही म्हणताय तेव्हा चर्चा सुरू झालेली नव्हती. तेव्हा सगळे हवेतले हवाबाण हरडे बाण होते. आता रिसर चर्चा, बैठका, जागा वाटप पूर्ण झालेलं असल्यावरती कार्यकर्त्यांनाही माहिती आहे कुठे काय चाललं आहे आपापल्या भागात. त्याच्यामुळे तुम्ही कार्यकर्त्यांची चिंता इतरांनी करू नये. आपले गेलेले आहेत ते जर परत येत असतील तर त्यांना दरवाजा उघडा असणार कशा करता? प्रत्येकाला तिथे सीट मिळेल असं दिसत नाहीये. आमचं जागा वाटप आणि तिकीट वाटप पूर्ण झालेलं आहे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचं उमेदवारी कापून गद्दारांना त्या जागा द्याव्यात एवढी वाईट वेळ शिवसेनेवर आलेली नाही. सर्व राजकीय पक्षांना भीती आहे की बंडखोरी होऊ शकते. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी हे धोरण स्वीकारलं आहे का की जागा वाटप किंवा अधिकृत घोषणा ही करण्यास थोडा विलंब करा? मला असं वाटत नाही. शिवसेना युबीटीमध्ये बंड होणार नाही. बघा, बंड कुठे होत नाही, बंड कुठे होत नाही. पण या वेळेला शिवसेना आणि मनसे युतीमध्ये अशा प्रकारचं काही घडेल असं मला वाटत नाही. शरद पवार साहेबांच्या पक्षाशी जयंतराव पाटील चर्चेमध्ये आहेत. ते आमच्या जी जागा वाटपातली आमची जी टीम आहे, स्वतः उद्धव ठाकरे साहेबांशी जयंत पाटील चर्चा करत आहे. काँग्रेस हा विषय बंद झालेला आहे. नक्कीच आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू की कुठे कटुता न ठेवता आपण मुंबईमध्ये लढू आणि भविष्यामध्ये निवडणूक निकाल झाल्यावरती सुद्धा आपल्याला मुंबईच्या रक्षणासाठी एकमेकाला कशी मदत करता येईल या संदर्भात आमची वरिष्ठ स्तरावर चर्चा झालेली आहे. म्हणजे निवडणुकांच्या निकालानंतर नाही, मला असं म्हणतात. म्हणजे निवडणुकीच्या निकालानंतर जर काही परिस्थिती निर्माण झाली आणि काँग्रेसची मदत लागली तर ती घेतली जाईल. मग काँग्रेस का भाजपला मदत करणार का? साधा प्रश्न आहे ना. काँग्रेसची लढाई सुद्धा राष्ट्रद्रोही, जातंध आणि धर्मांध आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आहे. काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत चांगलं यश मिळालं, आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. आणि जर काँग्रेसला काही चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यांची आम्हाला गरज लागली तर नक्कीच त्यांची मदत घेतली जाईल. पण शिवसेना आणि मनसे युती व राज ठाकरे व उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा आम्ही 100चा आकडा 100% पार करतो.